अंबड तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य, नागरिकांसह कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात. न्यायाच्या दरबारात दुर्गंधीचे राज्य. तहसीलदार मोहिते साहेबांनी तात्काळ दखल घेण्याची जनतेची मागणी. अंबड तालुक्यातील आणि शहरातील हजारो नागरिकांचे केंद्रबिंदू असलेले अंबड तहसील कार्यालय सध्या अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहे. कार्यालयाच्या आवारात आणि स्वच्छतागृहात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे येथे येणारे नागरिक, महिला, लहान मुले, वृद्ध तसेच स्वतः शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था, पाणी आणि लाईट गायब. अंबड तहसील कार्यालयात दररोज शेकडो नागरिक आपल्या विविध शासकीय कामांसाठी येत असतात. मात्र येथील स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. स्वच्छतागृहात नियमित साफसफाई होत नसल्याने तिथे कमालीची दुर्गंधी पसरली आहे. त्यातच पाणी आणि लाईटची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. संपूर्ण स्वच्छतागृहात लघवीची घाण, कचरा आणि जळमट साचल्याने नागरिकांना तिथे जाणेही असह्य झाले आहे. बाहेरही दुर्गंधीचा सुळसुळाट. गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी भिंती रंगल्या. या घाणीचा त्रास केवळ स्वच्छतागृहापुरता मर्यादित नसून त्याची दुर्गंधी आता संपूर्ण कार्यालय आवारात पसरली आहे. त्यामुळे कार्यालयात बसणेही मुश्किल झाले आहे. याशिवाय कार्यालयाच्या आवारात आणि जिन्यांवर नागरिकांनी गुटखा पुड्या खाऊन थुंकल्यामुळे भिंती आणि फरशा अत्यंत घाणेरड्या झाल्या आहेत. फरशीची वेळेवर स्वच्छता केली जात नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. तहसीलदार मोहिते साहेबांकडे तात्काळ कारवाईची मागणी. तहसील कार्यालय हे सर्वसामान्यांसाठी एक प्रकारे न्यायाचा दरबार मानले जाते, परंतु याच दरबाराला आता घाणीचे ग्रहण लागले आहे. कामासाठी येणाऱ्या लहान मुलांच्या, महिलांच्या आणि वृद्ध नागरिकांच्या आरोग्याला या दुर्गंधीमुळे थेट धोका निर्माण झाला आहे. तरी अंबडचे तहसीलदार मोहिते साहेब यांनी या गंभीर बाबीची तात्काळ दखल घ्यावी, कार्यालयाची व स्वच्छतागृहाची संपूर्ण साफसफाई करून घ्यावी आणि पाणी लाईटची व्यवस्था पूर्ववत करावी, अशी जोरदार मागणी अंबड शहरातील व तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे. जर ही गैरसोय तात्काळ थांबवली नाही तर नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा सूर उमटत आहे.